संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीतील एका व्यावसायिकाने पलाश याला सिनेमा काढण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते। सदरचे पैसे परत मागितल्याच्या रागातून मुच्छल यांनी जातीवरून हिनवून अपमानास्पद वागणूक दिली। सदरची घटना ही 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत घडली आहे। या प्रकरणी विज्ञान प्रकाश माने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पलाश मुच्छल याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। संशयित पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांची सांगलीत ओळख झाली होती। या ओळखीचा फायदा घेऊन त्याने आपण एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याचं सांगितलं। त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चित्रपट OTTवर प्रदर्शित झाल्यानंतर 25 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अधिकचा मोबदला देण्यात येईल। त्याबरोबरच आपल्याला चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी देऊ असं सांगितलं। त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना पलाश याला अनेक वेळा पैसे दिले। चित्रपटाबाबत पुढे काही हालचाली झाल्या नसल्याने विज्ञान माने यांनी मुच्छल यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली। यावेळी पलाश मुच्छल याने पैसे देण्यास टाळाटाळ केली। तसेच जातीवरून हिनवून अर्वाच्य भाषेत बोलून तुम जैसे लोगों को कोई साइड में खड़े नहीं करते, मैंने तुम्हें मेरे साथ खड़ा किया वरना कोई तुम जैसे लोगों को पूछता भी नहीं, एक बार शादी हो जाए तो तेरे पैसे मुंह पे फेंकता हूँ असं अपशब्द वापरले। या अपमानास्पद वागणुकीनंतर विज्ञान माने यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार गुन्हा दाखल केलाय। नमस्कार, मी विज्ञान माने। भारतीय संविधान व न्यायप्रणालीला मानणारा म्हणून मी एक युवक आहे। त्याच पद्धतीनं माझा जो लढा होता पलाश मुच्छलच्या विरोधात तो मी SP साहेबांना ॲप्लिकेशन दिल्यानंतर 20 जानेवारीला तो चालू ठेवला होता। 420 आणि 406 या पद्धतीनं कलम त्यामध्ये त्याला लावावे फसवणुकीचे म्हणून तो होता। माझा त्याच्याबरोबर पिक्चर निर्माता म्हणून ओळख झाली होती। मला त्यांनी विश्वासात घेऊन पिक्चरला पैसे लावा म्हणून माझ्याकडून त्यांनी 25 लाख रुपये त्यावेळी घेतले होते। पैशाची वारंवार मी 6 महिन्यात पिक्चर करून देतो म्हणून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले। परंतु तो एक नंबरचा डबल डोलकी भामटा आणि फसव्या निघाला। कारण की ज्यावेळी मी पैसे मागायचो प्रत्येक वेळी त्यांनी मला कारणं दिली, आज देतो उद्या देतो करत त्यानं 2 वर्षपर्यंत वेळ ओढत नेला। त्याचं हे नोव्हेंबरच्या दरम्यान ज्यावेळी तो सांगलीमध्ये होता त्या दरम्यान मी आणि माझे काही सहकारी त्याला भेटायला गेलो आणि भेटल्यानंतर त्याला विचारलं, बाबा आमचे पैसे तुम्ही द्या। परंतु त्याची जी वृत्ती होती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल हिनवण्याची जी वृत्ती, म्हणजे मी कॅमेरासमोरसुद्धा बोलता येत नाही मला, मी माझ्या FIRमध्ये बोललो कारण की एवढे घाणेरड्या शब्दाने त्यानं समाजाबद्दल एक घृणास्पद बोलला। हे मी FIRमध्ये त्यावेळी दिलं। परंतु कुठेतरी पैसे देईल, आज देईल उद्या देईल या अपेक्षावरती थांबलं, परंतु त्यात काय मला सक्सेस नाही मिळाला। परंतु पलाश मुच्छलची ती वृत्ती जी होती ही समाजाबद्दलची खूप घाणेरडी होती। तो पूर्णपणे फसव्या निघाला आणि माझी आर्थिक आणि विशिष्ट समाजाबद्दल त्याची जी विचार होते ते बघता मी माझा जो जबाब आहे, जो माझं जबाब जे झाले ते दिले आणि पोलीस प्रशासनाने त्याने चांगल्या पद्धतीनं दखल घेऊन त्याच्यावरती FIR नोंद केले आणि पुढील कारवाई आता पोलीस प्रशासन करेल, मला त्यांच्यावरती विश्वास आहे। सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 194/2026 BNSचे कलम 351(2), 352 यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989चे सुधारित कायदा कलम 3(1)(r)(s) या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत विज्ञान प्रकाश माने म्हणून यांनी यातील आरोपी पलाश मुच्छल यांच्या पिक्चर निर्मितीच्या संदर्भामध्ये 25 लाखाच्या देवाणघेवाणीच्या विषयावरून त्यांना पिक्चर निर्मिती करण्यासाठी जे 25 लाख रुपये दिले होते त्याची मागणी केल्यानंतर यातील आरोपी तिस्माने पलाश मुच्छल यांनी यातील फिर्यादी विज्ञान माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या कारणाने सांगली शहर पोलिसांनी येथील वरील कलमा अन्वये आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।